आता हा नेमका पक्षी कोणता आहे ना हे तर मला कळलं नाही, पण थोडाफार मिळता जुळता होता गरुडासारखा. तर मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा पक्षी कोणता आहे. कारण की मला दिसला आणि आपण नवीन फोन घेतल्यामुळे लगेच त्याची शूटिंग मी चालू केली. क्लॅरिटी पण बघत होतो आणि शेडमधूनच दिसत होता तो. त्यालाही दिसलं असेल की आळ्या वगैरे आल्या आहेत, माझं काही काम होते का नाही पाहण्यासाठी इकडे आला होता, पण त्याची काही डाळ आपण शिजू दिली नाही. असो, आपण आपल्या ना अळ्यांना ना जवळपास 3 ते 4 फिडिंग दिलेले आहेत आणि तुम्ही त्यांची साईज पण बघू शकता. आता जवळपास त्यांची साईज आता वाढलेली मला स्वतःला जाणवते. आपण आणल्या होत्या त्यावेळेस त्या तांदळाच्या दाण्यासारख्या होत्या आणि काळ्यासुद्धा होत्या. आता त्या सफेद झाल्या आहेत आणि त्यांची साईजसुद्धा वाढली आहे. एवढ्यात आमच्या मातोश्रींचा आवाज आला की साप. बघायला गेलो तर मांडूळ होतं. बिनविषारी जातीचा मांडूळ जातीचा हा साप आहे. याच्याविषयी खूप म्हणजे खूप अतिशय जास्त ना अशा अंधश्रद्धा आहेत. तर तसं काहीही नाही आहे मित्रांनो. अतिशय गरीब जातीचा शेतकऱ्याचा मित्र असा आहे. जर तुमच्या शेतामध्ये जर आढळून आला ना तुम्हाला, तर अजिबात मारू वगैरे नका, कारण की बिनविषारी असतो तो आणि उंदीर घुशी वगैरे ना असे खाऊन टाकतात तुमच्या याला. म्हणजे तुमच्या शेतमालालाही काही नुकसान नाही आणि तुम्हालाही काही हानी नाही. म्हणजे प्लस पॉईंटमध्येच आहात तुम्ही. त्याच्यामुळे त्याच्यापासून घाबरण्याचं किंवा त्याच्या अंधश्रद्धेला बळी पडण्याचं काही कारण नाही. वळत आपण आपल्या पॉईंटकडे, आपल्या रेशीम आळ्यांकडे. आपल्या रेशीम आळ्यांच्या जवळपास ना एक 4 ते 5 फिडिंग झालेले आहेत. हो, मी व्हिडिओ रोजच्या रोज अपलोड नाही करू शकत आहे, कारण की ना थोडंसं काम वगैरे आणि मी त्याच्यात थोडासा अभ्यास पण करतो आहे. मलाही काय त्याच्यात एवढी माहिती, मी खूप टॉपचा आहे असा काही विषय नाही आहे. मी ही नवीनच सुरुवात केली आणि हळूहळू मीच शिकतो आहे. त्याच्यामुळे ना थोडासा वेळ मी त्यांनाही देतो आहे. बघतो आहे त्यांची वाढ वगैरे कशी होते, काही प्रॉब्लेम येतो आहे का, सर्व ऑब्झर्व करतो आहे, जेणेकरून पुढच्या याला ते आपल्याला कामी येईल. पण हो, आणि लवकरच आपला यांचा मोल्ड बसणार आहे, कारण की मला त्यांची अवस्था तशी दिसत आहे. त्या कात काढायच्या याच्यावर आहे, म्हणजे आपली तिसरा मोल्ड हा बसणार आहेतच. तर मी ते सर्व तुम्हाला दाखवेलच. आणि आत्ता त्यांना बालागा टाकायचा आहे आपल्याला. तर भेटूयात, तुम्ही पाहून घ्या. चला, बाय.